नमस्कार विद्यार्थी मित्रो, इंग्लिश विथ मेटे सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जातीचा अभ्यास करत आहोत. यापूर्वी आपण नाऊन आणि प्रोनाऊनचा अभ्यास केलेला आहे. तर हे तिसऱ्या नंबरचं पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे. बघा, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. बघा, याची व्याख्या कशी, विशेषण याची व्याख्या काय केली जाते? ए वर्ड विच tells something more about a noun or a pronoun is called an adjective. बघा, परत सांगतो. A word which tells something more about a noun or pronoun is called an adjective. म्हणजेच नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हटलं जातं. आता बघा, या ठिकाणी याची आणखी एक इंग्रजीमध्ये अशी व्याख्या केली जाते. अन ॲडजेक्टिव्ह इज ए वर्ड दॅट ॲड समथिंग टू द नाऊन ऑर प्रोनाऊन अशी पण केली जाते. किंवा ए वर्ड विच क्वालिफाईज ए नाऊन ऑर प्रोनाऊन इज कॉल्ड एन ॲडजेक्टिव्ह असं म्हटलं जातं. हे विशेषण आहे, कारण हे काय करतं, नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिकची माहिती सांगतं. उदाहरणार्थ, राजू इज ए गुड बॉय. याच्यातला राजू कसा आहे? राजू या नामाबद्दल गुड या शब्दानं आपल्याला अधिकची माहिती सांगितली. किंवा नेहा इज ए ब्युटिफुल गर्ल. आता या ठिकाणी नेहा सुंदर आहे, पण नेहाच्या बदल्यात आपण समजा सी हे सर्वनाम वापरतो, तर सी इज ब्युटिफुल. आता जर समजा ब्युटिफुल या शब्दानं यशस्वी सी या सर्वनामाबद्दल काय केलं, आपल्याला अधिकची माहिती सांगितली. म्हणून या ठिकाणी हे दोन्ही सर्वनाम आहेत. सर्वनामाबद्दल किंवा नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण अशी व्याख्या केली जाते. मग या ठिकाणी याचे विशेषणाचे प्रकार ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजे गुणविशेषण आहे. त्या ठिकाणी मग यामध्ये कोणते आहेत? गुड, बॅड, इथं काइंड, क्रुअल, क्लेवर हे असे गुणविशेषणांची उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणजे हे परिमाणदर्शक विशेषण आहे. यामध्ये काय काय? एनी, सम, मच, लिटल इत्यादी हे याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर आहे, संख्यावाचक विशेषण. याच्यामध्ये संख्या सांगितल्या जातात, 1, 2, 3 किंवा फर्स्ट, सेकंड, थर्ड किंवा ऑल, सम, फ्यू हे सगळेचे सगळे हे काय आहेत? ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. हे संख्या यामधून इंडिकेट करतात, संख्या दाखवतात. त्याच्यानंतर काय चौथा प्रकार आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, दर्शक सर्वनामे. याच्यामध्ये धीस, दॅट, धीस, दोज यांचा या ठिकाणी समावेश आहे. त्याच्यानंतर इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत. इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह मध्ये प्रश्नार्थक विशेषण आहे. या प्रश्नार्थक विशेषणामध्ये हू, व्हॉट, व्हेन, बाय, वेअर इत्यादींचा यामध्ये समावेश आहे. आता हे प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात. त्याच्यानंतर पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे स्वामित्वदर्शक, मालकीदर्शक विशेषणे. उदाहरणार्थ माय, युअर, हिज, हर, देअर एटसेट्रा एवढ्या. आता काय होतं या ठिकाणी, याच्यातले काही शब्द आहेत की ते बघा, या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेटिव्ह जसे ॲडजेक्टिव्ह आहेत तसे ते सर्वनामामध्ये याच्यातले धिस आणि दॅटचा वापर होतो. आता हे धिस आणि दॅट जरी सर्वनामामध्ये असले तरी ज्यावेळेला ते विशेषण नामाबद्दल जर माहिती सांगत असतील, नामाचं वर्णन करत असतील, तर त्याला विशेषण म्हटलं जातं. त्या विशेषण म्हणून साठी त्याचा विचार केला जातो. आता या विशेषणांचे आणखी प्रकार आहेत, पण प्रामुख्यानं आपल्याला याची या ठिकाणी जेवढीची गरज पडते, जास्त म्हणजे जास्त वेळा जे येतात तेवढी महत्वाची आपण विशेषण या ठिकाणी घेतलेली आहेत. आता बघा, याचा वापर आपल्याला डिग्री बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. उदाहरणार्थ गुड असेल किंवा या ठिकाणी याचे 3 प्रकार, गुड, बेटर, बेस्ट. किंवा बिग असेल तर बिग, बिगर, बेस्ट, बिग, बिगर, बिगेस्ट, स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट, टॉल, टॉलर, टॉलेस्ट. तर याचा वापर डिग्रीमध्ये आपल्याला केला जातो. आणि याच्यानंतर इतर प्रकारच्या व्याकरणात उदाहरणार्थ क्लॉजेस मध्ये देखील ही कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी याची व्याख्या आपल्याला लक्षात येणं त्या ठिकाणी गरजेचं राहतं. तर बघा, आपण या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह या संकल्पनेचा अभ्यास केला. थोडक्यात ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण म्हणजे काय? ए वर्ड विच टेल समथिंग मोर अबाउट ए नाऊन ऑर प्रोनाऊन इज कॉल्ड अन ॲडजेक्टिव्ह. म्हणजेच नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण अशी व्याख्या याची आहे. तर बघा, आपण या ठिकाणी मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी
व्याकरणाचा भाग आपण या ठिकाणी विचारात घेत आहोत. इंग्रजी सोपं कसं होईल, व्याकरणाच्या साह्यानं वाक्यरचना कशी शिकायची यासाठीचा आपला अभ्यास चालू आहे. तर या ठिकाणी आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.